नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर आज आपण मराठी या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न बघू। तर चला सुरुवात करूया। यातला पहिला प्रश्न आहे, निळकंठ या समासाचा प्रकार ओळखा। याचा समास आहे बहुव्रीही समास। निळकंठ म्हणजे काय? निळा आहे ज्याचा कंठ तो शिव आणि महादेव, त्याच्यामुळे काय निळकंठ म्हणजे हा बहुव्रीही समासाचा प्रकार आहे। पुढचा प्रश्न, आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य, तेजस्वी। पुढचा प्रश्न, गायरान या समासाचा प्रकार ओळखा। याचं उत्तर आहे तत्पुरुष समास। पुढचा प्रश्न, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? पुष्करिणी हा अचूक शब्द आहे। पुढचा प्रश्न, सतेज डोळे चमचम करीत जणू रत्ने गोजिरी हा अलंकार कोणता आहे? हा अलंकार आहे उत्प्रेक्ष अलंकार। बागेत मी सुवासिक गुलाब लावला हा या वाक्यातील विशेषण ओळखा। सुवासिक हा विशेषण आहे। पुढचा प्रश्न, पुढील शब्दातील दासीला अनेक वचन शब्द शोधा। दासी। पुढचा प्रश्न, तू ही कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय आहे? आज्ञार्थ आहे। पुढचा प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। हे चकाकते ते सोने नसते, जे चकाकते ते सोने नसते हे आहे मिश्र वाक्य। पुढचा प्रश्न, त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते अधोरेखित शब्दाची जात ओळखा। याची जात आहे शब्दयोगी अव्यय। पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता? पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द आहे विवाह। शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द निवडा। योग्य शब्द आहे महात्म्य। महात्म्य हा योग्य शब्द आहे। पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? वसुंधरा। लोटांगण घालणे म्हणजे काय आहे? लोटांगण घालणे म्हणजे जमिनीवर लोळणे। पुढचा प्रश्न, मारुत या शब्दात समानार्थी शब्द ओळखा। मारुत या शब्दात समानार्थी शब्द आहे वारा। खरडा शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। खरडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कच्चे टिपण। योग्य ध्वनिर्देशक पर्याय निवडा। विजांचा। विजांचा काय होतं? कडकडाट। खरमरीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। खरमरीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गुळमुळीत। पुढचा प्रश्न, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मनुष्यत्व। वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा। वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द आहे वधू। त्रिभुवन व चौघडी या शब्दांमधील समास ओळखा। यामध्ये आहे द्विगु समास, म्हणजे इथं संख्याचा उल्लेख केलेला आहे। चौ म्हणजे 3, 4, म्हणजे जेथे पण अंक येते तिथं द्विगु समास येतो। हे काम आपण कराल का यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आता हा प्रश्न 2023 मध्ये फॉरेस्ट गार्डच्या एक्झाममध्ये विचारले गेलेला आहे। आता प्रश्न काय आहे? हे काम आपण कराल का यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। हे काम आपण कराल का, आता याची जात आहे सर्वनाम, म्हणजे आपण दिलेला आहे। पुढचा प्रश्न,
तुझे डोळे हरणाच्या डोळ्यांसारखे आहेत या वाक्यातील अलंकार ओळखा. यामध्ये आहे उपमा अलंकार, म्हणजे हरणाचे डोळे आणि त्या व्यक्तीचे डोळे याची एकमेकांना उपमा देण्यात आली, म्हणजे हरणाच्या डोळ्याची उपमा देण्यात आली आहे. खाली अलंकारिक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे हा पण 2023 मध्ये प्रश्न विचारले गेलेला आहे. आता अलंकारिक शब्दांचे अर्थ दिले, यामध्ये चुकीचं कोणता? अष्टपैलू, अनेक बाबींमध्ये प्रवीण, बाळकडू, लहानपणीचे संस्कार, आळवावरचे पाणी म्हणजे अल्पकाळ टिकणारे, अतिक्षी आरंभ. तर यामध्ये चुकीचा पर्याय आहे इतिश्री आरंभ, हा चुकीचा आहे, बाकी हे राईट आहे. थँक्यू फ्रेंड्स. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.